गावातील विकास कामे करताना गावकऱ्यांच्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाचे नेहमी स्वागत होते. म्हणून गाव पातळीवर किंवा गाव बैठकीत जे निर्णय होतात ते सर्वसमावेशक असतात. गावाने घेतलेला निर्णय हा कधीही श्रेष्ठ ठरतो. म्हणून गाव करील ते राव काय करील अशा प्रकारे वक्तव्य करत स्थानिक लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका करत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांनी तोफ डागली आहे. नारायणगाव बसस्थानकापासून जुन्नर रस्ता ते खैरे हॉस्पिटल समोरील रस्ता मजबूती करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या अनुषंगाने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने या रस्त्याकडेच्या दुकानदारांची व व्यापाऱ्यांची बैठक आज ग्रामवैभव इमारतीसमोर पार पडली. हा रस्ता नेमका किती मीटर होणार आहे, या रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे पाडणार का, तसेच रस्त्याच्या कडेला असलेली गटार लाईन, विजेचे खांब व इतर झालेल्या अतिक्रमणा कशा पद्धतीने काढण्यात येतील याविषयी विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. या प्रसंगी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य तसेच व्यापारी दिनेश शिंदे, देवेंद्र कोराळे, अविनाश शिंदे, महेंद्र खेवडे, सिद्दीकभाई शेख, संजय शिंदे, सलीम मोमीन, संजय नेवकर, विशाल मावळे, स्वप्नील नेवकर, कुरेशी आतार, डॉक्टर तोडकरी, वासुदेव कानसकर, धानापुणे मॅडम, धवल चव्हाण व इतर ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया. रस्ता बनवताना त्यांनी कुठून चालू करणार हे पण सांगा. आणि दुसरी गोष्ट, रस्ता बनवताना अर्धा व्यापाऱ्यांना त्रास न होता का अर्धा रोड पहिला तयार करावा, नंतर अर्धा रोड नाही, अर्धा रोड नंतर तयार करावा. त्याच्याने काय होईल का व्यापार पण चालू होईल आणि रोड पण होईल. जसं वारवाडीचा रस्ता त्याच्याकडेला ना दुकानं आहे ना काय आहे, त्याच्यामुळे तो संपूर्ण रस्ता बंद केला होता. पण हा रस्ता बंद, कारण की हा रहदारीचा रस्ता आहे आणि ह्याच्यामुळं सारखी वर्दळ आहे या रोडवरती. पण त्या तालुक्याला जायला आपण जो अंतर्गत रोड आहे हा तो रोड नव्हता आणि गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा विनंती केली की जर जुन्नरला जायला गावातून चांगला योग्य रोड नसेल तर गाव तो रोड आहे, गाड्या आहेत त्या पलीकडच्या रोडने जातात आणि गावचं जे गाव पण आहे ते कमी होऊन जातं. पण आजचा जो रोड होणार आहे ह्या निमित्ताने गावचं गाव पण अबाधित राहणार आहे, गावचे व्यापारीकरण पण अबाधित राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावचं सौंदर्य पण खुलणार आहे. बाबूभाऊला अजून एक विनंती आहे की मला सगळ्यापासून आता लोकांनी सांगितलं की गावचा जो रस्ता आहे हे व्यापारी बसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात गावची जी विड्थ आहे ती कमी होत आहे. तर ती विड्थ कशी वाढवता येतील याच्याबद्दल जरूर विचार करा. तुम्ही जे पेवर टाकणार आहेत हे पर्व सुंदर आहे, ते स्टोनमध्ये आहेत, आपल्या वेशीला साजेचे आहेत, ते त्याप्रमाणे झाले पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवाजी महाराजांनी जी आपल्याला दिशा घालून दिली आहे त्या दिशेने विचार आपण केलाच पाहिजे. आणि बाबूभाऊ तुम्ही तो करत आहात याबद्दल समस्त ग्रामस्थ हे नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीने मान देतात आणि इथून पुढे असाच विकासाची गंगा ह्या नारगात वाहत राहावं असं. वैभव किचनराव, आपण ते काम 8 दिवसापासून आमच्या मागे लागले चालू करायचं. पण जोपर्यंत आपली मिटिंग होत नाही, सगळ्यांना माहिती होत नाही, सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे ना. आपण उगाच चुकीच्या पद्धतीमध्ये काम चालू होणार, बंद होणार, मग कोणाच्या अडचण. तो आज सुद्धा मशिनरी त्याच्या उभे आहे, काम आज सुद्धा तो चालू कर. पण पहिला टप्पा कुठपासून कुठपर्यंत करणार ते सांगा आम्हाला. आमचं नियोजन सांग. नारळ त्या दिवशी बांधकाम मंत्र्यांनी फोडलेला आहे, त्याचा काही संबंध नाही नारळ फोडायचा. आणि त्या दिवशी सगळे हजर होते नारळ फोडायला, त्याच्यामुळे काय अडचण नाही. नारळ त्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी फोडले, मंत्र्यांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले, त्याच्यामुळे नारळ फोडायचा काय प्रश्न येत नाही. आता फक्त काम चालू करायचे. तो तिकडे पुलाचं काम चालू करायला तुला काय अडचण नाही. ते काम पाईपलाईन आहे, ती पाईपलाईन आहे, ते पाहून ते करून ते करा. ते पुलाचं कामामुळं तिथं काय बंद करायचं काय नाही. या ठिकाणी खरं तर जे काही शेवटी व्यापारी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पण तुमच्या फायद्यात जेवढं जे काय करता येईल, जे काही गोष्टी आपल्याला करता येईल त्याच करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. या ठिकाणी खरं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून मांगर साहेब उपस्थित राहिले, ज्यांनी आम्हाला मिटिंग लावायला सांगितली. ते अधिकाऱ्यांसाठी गाव तयार नाहीये, गावासाठी अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या, गाव जे करतो ते राव करू शकत नाही हे पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी सांगाल महिन्याने घ्या मिटिंग, 15 दिवसांनी घ्या मिटिंग, मला आज वेळ नाही, मला ते वेळ नाही. 3 वेळा मिटिंग धरली, आज 4थी वेळ आहे.
आणि परत लोकांना सांगता करून गावाला काय प्रथा पडतं काय 2-2 मिटिंग घ्यायच्या. त्या प्रथा बंद करा गावाच्या. शेवटी गावाला गाव एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, तुम्ही 4थ्यांदा सांगितलं आजची मिटिंग कॅन्सल करा, परत 2 दिवसांनी धरा. शेवटी हे सगळे महत्वाचे आहेत, यांच्यासाठी काम होते. कोणाच्या वैयक्तिक एकट्यासाठी ते काम होत नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांना जर कामं करायची असेल, शासनाचा पगार घेताय आपण, तर लोकांनी सांगितलं त्या मिटिंगला आपण दिलेली मिटिंग आहे, ही जाधव साहेबांनी सांगितलेली मिटिंग होती आणि तेच आज फोन करून बंद करून बसले. उद्या हे सगळे अंगावर आले मग काय करतील?